ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही असं तायवाडे यांनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेटियरमधील नोंदी तपासण्यासाठी समिती तयार असल्याचंही तायवाडे म्हणाले। कायदेतज्ञांचा सल्ला घेणार, आंदोलन आमचं सुरूच राहणार असं तायवाडेंनी म्हटलंय। सरकारने आमच्याशी चर्चा करावी असंही बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय। ओबीसी समाजाचं इथं कुठेही नुकसान झालेलं नाही याच्याकरता की जी प्रचलित पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये जाऊनच त्याला जात प्रमाणपत्र घ्यायचं। वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठ्याची नोंद असेल किंवा जर तशा प्रकारची नाही तर तुमच्या या वंशावळीच्या मध्ये जे काही तुमचे नातेसंबंध आहे त्याच्यातील कुणाकडे तरी जातीचं प्रमाणपत्र असेल तर त्याच्या आधारे तुम्ही जातीचं प्रमाणपत्र क्लेम करू शकता। आम्ही पुन्हा आज दिवसभर आणि संध्याकाळी सुद्धा विविध कायदेतज्ञांचा सल्ला घेणार आहोत आणि आमचं उपोषण सुरूच राहणार आहे। गरज पडली तर आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये जाऊन आम्ही दाद मागू। सरकारने आता त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं उपोषण सोडवलं। आमच्याशी सुद्धा आमच्या सर्व मागण्यांवर सरकारने चर्चा करावी, त्याच्यावरती तोडगा काढावा आणि त्या तोडग्यातनं जर आम्ही समाधान झालं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ। अन्यथा आमचं हे जे आंदोलन आहे, साखळी उपोषण आहे, हे सरकारशी चर्चा होईपर्यंत आणि त्याच्यावर आमचं समाधान होईपर्यंत सुरू राहणार आहे।